सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वांना आज माहिती आहे महाशिवरात्री आहे, त्याच्यामुळे आज सर्वांना उपवास वगैरे आहेत घरामध्ये पण. आणि आज काही विशेष नाही, पण मी आज पहिलं सकाळी उठून आंघोळ वगैरे सर्व आवरून झालं होतं माझं, पण म्हटलं आज उपवास आहे त्याच्यामुळे आज दूध आणि फक्त फराळाचंच खायचं आहे मला. त्याच्यामुळे मी आता पहिलं दूध वगैरे ऑलरेडी तापत ठेवलं होतं मी पहिलंच मगाशीच. उठल्या पहिलं दूध गरम करून घेतलं, मम्मीला डब्बा वगैरे दिला, नाश्ता वगैरे करून दिला मम्मीला. आणि असं माझ्यासारखं कोण ग्लासामध्ये दूध पितं तेही सांगा मला. आणि आमच्या घरामध्ये रोजचं दूध लागतंच, कारण छोटं बाळ आहे ना, त्याच्यामुळे दूध नेहमीच लागतं आमच्या घरात. आणि मग म्हटलं एक ग्लास मस्त दूध पिऊन घ्यावा आपण आता. आणि तर छोटा पण झोपला होता माझा, त्याच्यामुळे म्हटलं घ्यावा. आणि जेव्हा पण मी असं काहीतरी करायला जाते ना, त्या घरात ना नक्की काय ना काय असतो. आता कधी मी खाली जाणार, कधी मी ती साखर घेऊन येणार. नेमकी माझी साखरही संपली होती, मग म्हटलं जाऊ दे आता तसंच दूध पिऊया आपण. आणि एक विशेष, आपण जे पुण्या साईडला जे राहतात ना, कारण माझ्या मम्मीचं माहेर तिकडचं आहे पुण्या साईडचं, तर ती बटाट्याचे किस वगैरे असतात ना, ते शिजवून म्हणजे ते किस करतात. पण तेच किस आम्ही आज बनवलं होतं खाण्यासाठी, आणि मस्त लागतं खाण्याला, चव वगैरे छान आहे ते. म्हणजे उपवासासाठी वगैरे असं वर्षभरासाठी आपण ठेवू शकतो ते. कधीही उपवास असेल तर आपण कधीही करून खाऊ शकतो ते, आणि छान लागतं ते खायला. आणि संध्याकाळी पण उपवास आहे त्याच्यामुळे खिचडी भिजवून ठेवलेली आहे मी, शाबू भिजवून ठेवलं ऑलरेडी पहिलेच. आणि माझा नाश्ता आणि हे खाऊन झालं, दूध वगैरे पिऊन झालं होतं. आणि आता म्हटलं बारका उठायचा आज सर्व आवरून घ्यावा. आणि हा गजरा आणला होता पप्पांनी, कारण मी साडी घालून संध्याकाळी मंदिरात जायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळीच तो गजरा घालेन मी, आता नाही घालणार. साडी घातल्याच्या नंतर तो गजरा लावेन, कारण पप्पा खूप आमचे आहेत. आणि पप्पांची तब्येत बरी असल्यामुळे, आता पप्पा जॉबलाही गेले होते, त्याच्यामुळे पप्पांनी रात्री गजरा घेऊन आले होते माझ्यासाठी आणि मम्मीसाठी.